on subscribe button and hit the bell icon to never miss any update. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण एक महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे आणि 12वीची जी आता येणारी परीक्षा आहे बोर्डाची, तर या दृष्टीनं तयारी करण्यासाठी आता एक थोडंसं मिशन 12th क्लास हे आपण आता सुरू करत आहोत. आणि याचबरोबर आपण इतर देखील सर्व चर्चा करणार आहोत, परंतु आपला बराचसा फोकस हा वर्ग 12वीच्या क्वेश्चन पेपर पॅटर्न वरती असणार आहे. आणि म्हणून आपण सातत्यानं 1 by 1 ह्या प्रश्नपत्रिका मी टाकत राहणार आहे आणि त्या समजून देणार आहे तुम्हाला की कशा पद्धतीने आपला परीक्षा पॅटर्न राहणार आहे. तर आपण सुरू करूया. आजची पहिली स्लाइड आपली, आणि याच्यामध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेल की वेटेज अकॉर्डिंग टू टाईप ऑफ क्वेश्चन. आता पॅटर्न बदललेला आहे, सिलेबस रिडक्शन झालेलं आहे. तर हे सर्व आता आपल्याला समजून घेऊन त्या पद्धतीने प्रश्नपत्रिका आपल्या निघणार आहेत. आणि म्हणून आपण सुरुवातीला टाईप ऑफ क्वेश्चन असा कॉलम तुम्हाला या ठिकाणी दिसू राहिला, आणि त्यामध्ये MCQ, व्हेरी शॉर्ट आन्सर, शॉर्ट आन्सर फर्स्ट, शॉर्ट आन्सर सेकंड आणि लॉंग आन्सर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. तर यामध्ये आता जे काही शॉर्ट MCQ ज्याला म्हणतो आपण, ते 1 मार्काकरता प्रश्न आहेत आपले, आणि त्याची संख्या आणि त्याचं टोटल वेटेज जे आहे ते 10 मार्काचं आहे. तर 1 ते 10 असे आपले ते पहिले उपप्रश्न असतील त्याच्यामध्ये, पहिल्या प्रश्नामध्ये. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 8 असे 8 मार्काचे 1 मार्कचे प्रश्न पुन्हा एकदा असणार आहे. त्याला व्हेरी शॉर्ट आन्सर म्हटलं जातं. तर आता हे कसा पॅटर्न आहे एक्झॅक्टली आपण बघत जाणार आहोत. तर पहा, आपले जे काही प्रश्न आहेत पहिला, दुसरा, तिसरा आणि तिसऱ्यापासून तर 27व्या पर्यंत, तर हे 4 सेक्शनमध्ये विभागले गेलेले आहे. पहिला जो सेक्शन आहे, सेक्शन ए, हा याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 आहे. तर क्वेश्चन नंबर 1 जो आहे आपला, तो सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर 1 to 10 MCQ क्वेश्चन आहेत आणि त्याला 10 मार्क आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 जो आहे, आन्सर द फॉलोइंग, याच्यामध्ये 1 ते 8 असे 8 प्रश्न आहेत आणि ते कंपल्सरी आहेत. म्हणजे पहिला आणि दुसरा हे दोन्ही प्रश्न आपले कंपल्सरी प्रश्न आहेत, आणि याला देखील 8 मार्क आहेत दुसऱ्या प्रश्नाला. आणि त्याच्यामध्ये अतिशय एखादा शब्द किंवा एखादा सेंटेन्स अशा पद्धतीने आपल्याला उत्तर अपेक्षित आहे. त्यानंतर सेक्शन बी जो आहे आपला, तो अटेम्प्ट एनी 8 असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं ऑर आपल्याला काही प्रश्न राहणार आहे. म्हणजे 3 ते 14 असे ते प्रश्न आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला फक्त 8 सोडवायचे आहेत. तर प्रत्येक प्रश्नाला 2-2 मार्क आहेत आणि 8 दुनी 16 असं ते वेटेज असणार आहे. सेक्शन सी जो आहे, अटेम्प्ट एनी 8, आणि याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 15 to 26 असणार आहे आणि याला 24 मार्काचं वेटेज आहे. आणि सेक्शन डी जो आहे, हा तिसरा सेक्शन आहे आपला. या ठिकाणी 4 मार्काचे प्रश्न आहेत आणि 3 सोडवायचे आहेत. 5 विचारले जातील टोटल आणि त्यापैकी 3 सोडवायचे. 3 चोक 12 म्हणजे 12 मार्क आपल्याला त्याला मिळणार आहे. सेक्शन सी मध्ये आपल्याला 3-3 मार्काचे प्रश्न होते आणि सेक्शन 4 मध्ये 4 मार्काचे प्रश्न, आणि सेक्शन हा जो बी होता याच्यामध्ये 2 मार्काचे प्रश्न, आणि इथं 1 आणि इथं 1. म्हणजे सेक्शन ए मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये 1 मार्काचे प्रश्न आहेत. तर अशा पद्धतीने प्रश्नाचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे आपलं. त्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच प्रश्नपत्रिकेमध्ये काही सूचना लिहून आलेल्या असतात. आपण त्या कधी कधी वाचत नाही, परंतु त्या वाचायला पाहिजे. आपल्याला आता बोर्ड वेळ देखील देतं अगोदर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी. तर त्यावेळेस आता सेक्शन ए जो आहे आपला, त्यामध्ये क्वेश्चन 1 बद्दल दिलेलं आहे त्यांनी की 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 2 8 व्हेरी शॉर्ट आन्सरचे क्वेश्चन आहेत आपल्याला. आणि सेक्शन बी जो आहे तो 3 ते 14 आपण आत्ताच बघितलं की 2-2 मार्काचे प्रश्न तिथं आहेत. त्यानंतर सेक्शन सी या ठिकाणी 3 मार्काचे प्रश्न आहेत, आणि सेक्शन डी मध्ये 4 मार्काचे प्रश्न आहेत, 4-4 मार्काचे प्रश्न. आणि अशा पद्धतीनं सेक्शन डी मध्ये 4 मार्काचे प्रश्न आपले सोडवत असताना आपल्याला जे काही राईट साईड आहे त्या ठिकाणी फुल मार्क इंडिकेट केले गेलेले आहेत. आणि फॉर इच MCQ करेक्ट आन्सर मस्ट बी रिटन अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. तर ते कसं लिहायचं ते या ठिकाणी नमुना त्यांनी दिलेला आहे की स्मॉल ए लिहिलं आणि त्यानंतर तो जो पर्याय होता त्या ठिकाणचा शब्द देखील लिहावा लागतो आपल्याला. आणि अशा आपण अनेक वेळेस ते लिहायचं नाही, तर ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर द इव्हॅल्युएशन. तर ते तपासण्यासाठी फक्त पहिल्यांदा जे लिहिलं तुम्ही मल्टिपल चॉईसचे तेच तपासले जातील, आणि दुसरे नंतरचे जे ते त्याचे मार्क धरले जाणार नाहीत. आता हा एक मुद्दा महत्त्वाचा लक्षात ठेवायचा. आता एक प्रश्नपत्रिकाच आपण घेतली, यामध्ये सेक्शन ए मध्ये बघा, पहिला प्रश्न आहे आपला मल्टिपल चॉईसचा, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर.
यामध्ये डिस्क फ्लोरेट इन सनफ्लावर सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड बाय डॅश 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 म्हणजे ब्लँक स्पेस आहे. तर डिस्क फ्लोरेट इन सनफ्लावर याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होतं, तर याला काय म्हणतो आपण? मग याला 4 पर्याय दिलेले आहेत ऑप्शन, यातलं एक तुम्हाला निवडायचं आहे. आता ही प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही तयार ठेवा. उद्याचा किंवा परवाचा जो माझा व्हिडिओ राहील त्यामध्ये मी याचे आन्सर देणार आहे तुम्हाला, परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला ते प्रश्नाचे उत्तर येतात का आणि तुम्हाला किती मार्क पडतात हे तुम्हाला चेक करायचं आहे. तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये मी तुम्हाला उत्तरपत्रिका देईल, त्याची समजून सांगाल सर्व प्रश्नाची उत्तरं. आज मात्र मी फक्त प्रश्न सांगणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये मी त्याची उत्तरं देणार आहे तुम्हाला. डिस्क फ्लोरेट इन सनफ्लावर सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड बाय प्रोटोगायनी, युनिसेक्सुअलिटी, सेल्फ स्टेरिलिटी, प्रोटोगॅन्ड्री. आता प्रोटोगायनी आहे की युनिसेक्सुअलिटी आहे की सेल्फ स्टेरिलिटी आहे की प्रोटोएंड्री हे तुम्हाला शोधून काढायचंय. आणि अर्थात हे पुस्तकातून न पाहता तुम्हाला तशा तुमच्या अभ्यासावरून ते उत्तर सांगता आलं पाहिजे. इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन इज अॅन, पुन्हा तिथं ब्लँक स्पेस आहे, प्रोसिजर. आता त्याचं ऑप्शन मध्ये आहे इन व्हिवो फर्टिलायझेशन, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, तिसरं सी आहे फर्टिलायझेशन आणि डी आहे डबल फर्टिलायझेशन. याच्यातून एक निवडा. त्यानंतर तिसरं जो आहे आपलं ए मॅरेज बिटवीन द होमोफिलिक मेल अँड नॉर्मल फिमेल, द प्रोबेबिलिटी ऑफ देअर नॉर्मल सन, त्याची काय प्रोबेबिलिटी राहील? तर ए आहे 25%, बी आहे 100%, सी आहे 50% आणि डी आहे 0%. त्यानंतर चौथा आहे इज अ न्यूरो ट्रान्समीटर. तर यामध्ये ए आहे एडीएच, बी आहे ऍसिटल कोएन्झाइम ए, सी आहे ऍसिटल कोलिन आणि डी आहे इनसिटॉल म्हणू आपण त्याला किंवा इनोसिटॉल म्हणू. इनोसिटॉल असं तो डी ऑप्शन आहे. त्यानंतर सायटोकायनिन कंट्रोल्स डॉर्मन्सी, ए डॉर्मन्सी आहे, बी शॉर्ट इलॉंगेशन आहे, सी सेल डिव्हिजन आहे आणि डी एजिंग आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डायपेडेसिस इज परफॉर्म बाय, इरिथ्रोसाइट्स आहे पर्याय, थ्रम्बोसाइट्स आहे, ॲडिपोसाइट्स आहे की ल्युकोसाइट्स आहे. त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स आर, त्याचे ऑप्शन आहेत हर्बीहोर्स, कार्निहोर्स, प्रोड्युसर्स, ॲटोट्रॉप्स. निवडा त्याच्यातलं एक. त्यानंतर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड इज फाउंड इन डॅश डॅश डॅश, त्यामध्ये ए आहे सेंट्रल कॅनल ऑफ स्पायनल कॉर्ड, बी आहे हार्ट वॉल, सी आहे किडनी आणि डी आहे नर्व सेल. नेक्स्ट आहे अमंग द फॉलोइंग बिव्हरेजेस डॅश डॅश बिव्हरेज इज प्रोड्युस्ड बाय विदाउट डिस्टिलेशन, ए आहे व्हिस्की, बी आहे ब्रांडी, सी आहे बियर आणि डी आहे रम. यातलं एक निवडायचं. द टर्म टेरर ऑफ बेंगॉल इज युज्ड फॉर, ए आहे अल्गल ब्लूम त्याचं ऑप्शन, बी आहे वॉटर हेनेसिस, सी आहे इन्क्रीज्ड बीओडी आणि डी आहे युट्रोफिकेशन. तर हे होतं तुमचं क्वेश्चन नंबर 1. आता त्याचं तुम्हाला ऑप्शन निवडून ते लिहून ठेवा. क्वेश्चन 2 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, 8 मार्क आहेत त्याला आणि कंपल्सरी क्वेश्चन आहे. व्हॉट इज हाय फिवर, हु प्रपोज्ड ओबल हायपोथेसिस, define the term gene pool, from which fungus gibberellin was isolated for the first time, define the term homozygous, give example of chemical mutations, what is meant by biocontrol, what are the carcinogens. असे एक मार्कचे हे प्रश्न आहेत, हे देखील सोडवायचे तुम्हाला. त्यानंतर आहे सेक्शन बी. इथं 8 प्रश्न सोडवायचे. त्यापैकी आता बघा याच्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ एम्ब्रियो सॅक इन एंजियोस्पर्म, हे डिस्क्राईब करा डायग्राम काढून. राईट नोट ऑन बडिंग इन हायड्रा, इथं देखील डायग्राम काढायची आणि त्याच्यावर नोट लिहायची. एक्सप्लेन सेंट्रल डोग्मा ऑफ प्रोटीन सिंथेसिस, सेंट्रल डोग्मा द्यायचा आणि त्याचं डिस्क्राईब करायचं. हे सगळं लिहून काढा तुम्ही, मी उत्तर देईल तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये, त्यावेळेस तुम्हाला ती उत्तरं चेक करायची. व्हॉट इज मीन बाय जीन फ्लो. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ ओपन स्टोमॅटा. आता इथं डायग्राम कधी कधी प्रश्नपत्रिकेत डायग्राम दिली जाते आणि लेबल विचारले जातात आणि कधी डायग्राम विचारली जाते डायरेक्ट आणि त्याचं लेबल वगैरे करायचं असतं. गिव्ह सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन असा प्रश्न आहे पुढचा. गिव्ह फंक्शन ऑफ बल्बोयुरिथ्रल ग्लँड अँड कॉपर्स ग्लँड, अशा दोन्ही ग्लँडचे फंक्शन तुम्हाला द्यायची. आता इथं बघा हा एक नवा पॅटर्न आलेला आहे, 10वा प्रश्न आहे त्याच्यातला. आयडेंटिफाय द पार्ट ए अँड बी फ्रॉम द गिव्हन डायग्राम. तर ए ला काय म्हणाल आणि बी ला काय म्हणाल हे तुमच्या उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचं आता. त्यानंतर मॅच द कॉलम्स. इथं पहा कॉलम फर्स्ट आहे, कॉलम सेकंड आहे. हा एक नवा पॅटर्न आलेला आहे परीक्षेमध्ये आता. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असे 4 कॉलम ए मध्ये एलिमेंट्स आहेत आणि सेकंड कॉलम मध्ये डिफिशियन्सी सिम्पटम आहे क्लोरोसिस, पुअर ग्रोथ, येलो एज टू लिव्स आणि स्टंटेड ग्रोथ. आता याच्या पेअरिंग करायचं तुम्हाला, जोड्या लावायच्या करेक्ट. त्यानंतर फिल द ब्लँक 12वा प्रश्न आहे म्युच्युअलिझम, असोसिएशन आहे एका बाजूला आणि दुसऱ्या कॉलम मध्ये एक्झाम्पल आहे.
म्युच्युअलिझम दिलंय, त्याचं एक्झाम्पल दिलं नाही. इकडे एक्झाम्पल दिलं कस्कुटा ऑन ग्रीन प्लांट आणि इकडे असोसिएशनचं नाव ब्लँक स्पेस ठेवला, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा. त्यानंतर नेम युओथर्मल अँड स्टेनोथर्मल अॅनिमल अँड प्लांट्स असा प्रश्न आहे. 14वा प्रश्न आहे डिस्टिंग्विश बिटवीन ब्लड अँड लंप. त्यानंतर सेक्शन सी चे प्रश्न आहे अटेम्प्ट एनी 8 ऑफ द फॉलोइंग 3 इच. प्रत्येक प्रश्नाला 3-3 मार्क असणार आहे. यामध्ये 15वा प्रश्न आहे डिस्क्राईब प्रोसेस ऑफ स्पर्मेटोजेनेसिस. नेक्स्ट आहे गिव्ह द मेन एम ऑफ ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, म्हणजे EHGP म्हणतो आपण त्याला. राईट नोट ऑन जिओग्राफिकल आयसोलेशन. गिव्ह एनी 3 ऍप्लिकेशन ऑफ इथिलीन. गिव्ह द फंक्शन ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. गिव्ह रिझन हेल्दी रूट नॉडुल्स अपीयर पिंक इन कलर. नेक्स्ट क्वेश्चन आहे इनलिस्ट 3 स्टेप्स ऑफ PCR मेकॅनिझम. आणि 22 नंबरचा प्रश्न आहे कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता हा पुन्हा एक नवा पॅटर्न असतो आपला प्रश्नांचा. यामध्ये ऑर्गॅनिझम दिलं, हॅबिटॅट दिलं आणि रेस्पिरेटरी ऑर्गन असे 3 कॉलम दिलेले आहेत आणि त्यामध्ये 4 रो आहेत. इन्सॅक्ट आहे, टेरेस्ट्रियल म्हटलं हॅबिटॅट आणि रेस्पिरेटरी ऑर्गन ब्लँक स्पेस ठेवला, तुम्हाला ते लिहायची. अँफिबियन्स हॅबिटॅट लिहिलेलं नाही, रेस्पिरेटरी ऑर्गन लिहिलेलं नाहीत. फिश ॲक्वेटिक आहे, हॅबिटॅट, रेस्पिरेटरी ऑर्गन ब्लँक स्पेस ठेवलेला आहे, तो तुम्हाला भरायचा आहे. रेप्टाईल, बर्ड, मॅमल हॅबिटॅट दिलेलं नाही आणि रेस्पिरेटरी ऑर्गन देखील दिलेले नाही. 23 नंबरचा प्रश्न आहे गिव्ह रिझन वॉटर इज द मॉलिक्यूल दॅट कनेक्ट फिजिकल वर्ल्ड विथ बायोलॉजिकल प्रोसेस. याचं कारण सांगायचं तुम्हाला. 24 नंबरचा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म विथ रेफरन्स टू इकॉलॉजिकल सक्सेशन. 1 नंबर आहे सिरल स्टेज. सिरल स्टेज म्हणतो आपण त्याला. 2 आहे पॉयनियर आणि 3 आहे झिरोसियर. तर ह्या तीनही बद्दल तुम्हाला इकॉलॉजिकल सक्सेशनच्या बाबतीत तुम्हाला रेफरन्स देऊन ते एक्सप्लेन करायचे. त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न आहे हाऊ डज जेनेटिक डायव्हर्सिटी अफेक्ट सस्टेनन्स ऑफ स्पेसीज. आणि 26 नंबरचा प्रश्न आहे डिस्टिंग्विश बिटवीन इनबॉर्न इम्युनिटी अँड अक्वायर्ड इम्युनिटी. तर हे होते C सेक्शनचे प्रश्न. आता D सेक्शनचे प्रश्न आहेत अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. 12 मार्क आहे त्याला आणि प्रत्येकाला 4-4 मार्क आहेत. 3 सोडवायचे कोणतेही 5 पैकी. 27, 28, 29, 30 आणि 31 पैकी कोणतेही 5. पहिला प्रश्न आहे डिस्क्राईब डेव्हलपमेंट ऑफ मेल गमिटोफाइट इन एंजिओस्पर्म. 28 नंबरचा आहे स्टेट अँड एक्सप्लेन मेंडल्स लॉ ऑफ सेग्रिगेशन. 29 नंबरचा प्रश्न आहे इनलिस्ट फंक्शन ऑफ सेरेब्रम. 30 नंबरचा प्रश्न आहे एक्सप्लेन डिफरंट स्टेप्स ऑफ RDNA टेक्नॉलॉजी. आणि लास्ट क्वेश्चन आहे राईट इन शॉर्ट एनी 4 पार्ट ऑफ पेंडेडम. पेंडेडम म्हटलंय त्याला किंवा त्याला म्हणतो आपण व्हाल्वा ऑफ ह्युमन फिमेल. तर पुंडेडम किंवा व्हाल्वा ऑफ ह्युमन फिमेल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. आता एक शेवटचा मुद्दा ॲग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी आहे की त्यांच्या जे काही प्रॉब्लेम होत आहेत त्याचे कारणं दिलेली आहेत. तर पहिलं कारण आहे की आपण एकतर ब्राउझर जे आहे ते क्रोमो, मोझेला किंवा फायरफॉक्स वगैरे वापरायचे तुम्हाला. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे की आपले जे काही फाईल आहेत त्या PDF फॉर्मॅटमध्ये जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या नावामध्ये असे डॉट किंवा स्पेशल कॅरेक्टर आले नाही पाहिजे. उदाहरणार्थ SSC.PDF, HSC.PDF. तर आणि डॉक्युमेंटची साईज ही 500 KB वरती जायला नको. अप टू 500 KB ती असावी. त्यानंतर काही अडचणी आल्या असतील तर या मोबाईलवर तुम्हाला त्यांनी फोन करायचं सांगितलेलं आहे. आणि या व्यतिरिक्त इथं सर्व सूचना दिलेल्या आहेत त्यांनी, ह्या वाचून घ्यायच्यात आणि नंतरच फॉर्म भरण्यासाठी त्या ठिकाणी जायचं. तर हे होतं तुमचं या 12वीच्या प्रश्नपत्रिकेच्या संदर्भात. आणि शेवटचा मुद्दा आपण ॲग्रिकल्चरचा देखील त्या ठिकाणी घेतला. तर आता या ठिकाणी आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तरपत्रिका याची समजावून सांगेल. मोबाईल नंबर दिलेला आहे, काही अडचणी असतील तर विचारा आणि चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी आता थांबतो मी. धन्यवाद.